1 कप रवा वापरून आज आपण असा एक पौष्टिक नाश्ता बनवूया की जो जास्त तेलकट नाही किंवा याला जास्त वेळही लागणार नाही. अगदी झटपट बनणारा हा नाश्ता आहे आणि खूपच असा पौष्टिक इथे हा नाश्ता बनणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघू शकता या कपाने 2 कप एवढा रवा मी इथे घेतलेला आहे. मोठ्या कपाने म्हटलं तर आपल्याला 1 कप रवा इथे घ्यायचा आहे. 2 कप रवा घ्यायचा आहे, अर्धा कप दही घ्यायचा आहे आणि खूपच पौष्टिक नाश्ता बनण्यासाठी बघा इथे मी एक बारीक चिरून टमाटे घेतलेला आहे, एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक छान असा बारीक किसून इथे आलू घेतलेला आहे. याऐवजी आपण इथे शिमला मिरचीचा वगैरे वापर करू शकतो. शिमला मिरची घेऊ शकतो, गाजर घेऊ शकतो. आपल्याला जे जे भाजीपाला इथे आवडेल ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तिखट घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे जे सर्व साहित्य आहे ते अशा प्रकारे आपल्याला चमच्याने बघा मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्याबरोबरच छान छान अशा वाढवण रेसिपीसुद्धा मी आपल्या या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला उन्हाळी वाढवणीचे काही पदार्थ जर ऑर्डर करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता इथे आपल्याला 2.5 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. 2.5 कप एवढं पाणी घालायचं आहे आणि याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने छान असं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनटं हे जे सारण आहे ते छान असं आपल्याला भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो हा रवा आहे तो छान असा फुलल्या जाईल. पौष्टिक असा नाश्ता बनणार आहे म्हणून एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे तो छान असा इथे फुललेला आहे. आता अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी एवढा आपल्याला खायचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून आपला जो हा नाश्ता आहे तो छान असा जाळीदार व नरम इथे बनला जाईल म्हणून. तर इथे बघू शकता मस्त असा मी थोडा सोडा टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता एकीकडे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे अप्पे पात्र. अप्पे पात्र छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं तेल या अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. आज आपण बनवत आहोत रव्याचे छान असे पौष्टिक अप्पे. खूप चवीला चविष्ट बनतात आणि तसेच खूप असे पौष्टिक बनतात की मुलांना तर हा नाश्ता एवढा आवडणार आहे की एकदा जर तुम्ही हा नाश्ता घरी बनवला तर मुलं नेहमी तुम्हाला अशा प्रकारचे अप्पे नक्कीच करून मागतील. तर इथे बघू शकता आपलं जे अप्पे पात्र आहे ते छान असं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे सारण आहे ते आपण अशा प्रकारे एका चमच्याने टाकून घेऊया. वाढवण रेसिपी चालू झालेली आहे आणि तसंच मी ऑर्डर घेणे पण चालू केलेलं आहे. ज्या महिलांना वेळ आहे ते माझ्या चॅनलवरती जाऊन ज्या मी वाढवण रेसिपी टाकलेल्या आहे त्या बघून सुद्धा छान छान अशा वाढवण रेसिपी घरी बनवू शकता. आणि ज्यांना वेळ नाही ते मात्र या नंबरवरून ऑर्डर नक्कीच करू शकतात. तर तुम्हाला हा जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवरूनच तुम्हाला वाढवणीचे जे पदार्थ आहे ते ऑर्डर करायचे आहे. तर इथे बघू शकता मी अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे घालून घेतलेले होते. 5 मिनिटे एका साईडने आपल्याला हे अप्पे शिजू द्यायचे होते आणि छान असे ते शिजलेसुद्धा आहे. आता हे जे अप्पे आहे ते आपल्याला परतवून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे हे अप्पे आपल्याला शिजू द्यायचे आहे. खूपच मस्त असा हा नाश्ता घरच्या घरी आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. झटपट बनणारे हे अप्पे आहे आणि कधीही जेव्हा मुलांना हलकी भूक लागली असेल किंवा आपल्याला सुद्धा कधी पोळी भाजी खायला कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा आपण हे अप्पे आपल्या घरी नक्कीच बनवू शकतो. आता एका साईडने परतवल्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही हे अप्पे बघू शकता. मस्त इथे आपले अप्पे झालेले आहे. हे अप्पे आपण काढून घेऊया आणि तुम्हाला मी अगदी जवळून हे अप्पे दाखवते. बघा किती छान असे अप्पे झालेले आहे. याच अप्पे पात्रामध्ये आपण उरलेलं जे सारण आहे ते आणखी घालून आपण जे अप्पे आहे ते बनवून घेऊया. वाढवणीच्या पदार्थामध्ये आपल्या चॅनलवरून तुम्ही बटाटा पापड ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे खिचडी पापड ऑर्डर करू शकता. रायगडचे प्रसिद्ध असे पोह्याचे पापड ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे बिबडे जे खानदेशी पापड आहे ते सुद्धा ऑर्डर करू शकता आणि घरपोच तुम्हाला ही ऑर्डर मिळणार आहे. आणि याप्रमाणे मी सर्व जे अप्पे आहे ते इथे बनवून घेतलेले आहे. तुम्ही अप्पे बघू शकता मस्त असे अप्पे झालेले आहे आणि झटपट असे हे रव्याचे अप्पे बनवून तयार होते आणि जेव्हाही तुम्हाला करावं वाटलं तेव्हा तुम्ही हे अप्पे सहज करू शकता. इथे बघू शकता मस्त असे आपले अप्पे तयार आहे आणि आता हे जे अप्पे आहे ते आपण काढून सुद्धा घेऊया. एक वाटी रव्यापासून बनवलेले पौष्टिक हे अप्पे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.